रायगड मतदारसंघाबद्दल एक वेगळंच ट्विस्ट समोर आलाय। हा ट्विस्ट नेमका काय आहे हेच या व्हिडिओतून आपण जाणून घेणार आहोत, त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। मतदारांना चकवा देण्यासाठी रायगडमध्ये राजकीय खेळी खेळण्यात आली आहे। सारखीच नावं असणारे उमेदवार रिंगणात उतरवण्यात आलेत। रायगडमध्ये 3 गीते तसेच 2 तटकरेंनी अर्ज दाखल केले होते। महायुतीकडून सुनील तटकरे आणि महाविकास आघाडीकडून अनंत गीते हे रायगडमध्ये लढत आहेत। या दोन्ही प्रमुख उमेदवारांची नावाशी साधर्म्य नाव असलेल्या अन्य उमेदवारांनी अर्ज दाखल केल्यामुळे डोकेदुखी वाढली आहे। महायुतीचे उमेदवार सुनील तटकरे यांच्या नावाशी साधर्म्य असणारा उमेदवार रिंगणात आहे। सुनील दत्ताराम तटकरी नावाच्या व्यक्तीनं अर्ज दाखल केला होता, पण या अपक्ष उमेदवारानं अर्ज मागे घेतला। पण महाविकास आघाडीचे अनंत गीते यांच्या नावाशी साधर्म्य असलेले आणखीन 2 गीते यांनीही अर्ज भरलाय। गीते यांच्या नावाचं साधर्म्य असलेल्या व्यक्तींना उभं करून विरोधकांनी त्यांची कोंडी केल्याचं बोललं जात आहे। अनंत पद्मा गीते आणि अनंत बाळूजी गीते हे अपक्ष उमेदवार आहेत, त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत देखील मागच्या निवडणुकीप्रमाणे डमी उमेदवारांचा प्रमुख उमेदवारांना पाडण्याचा डाव विरोधकांनी आखलाय असं म्हणायला हरकत नाही। सुनील तटकरे यांनी 2014 मध्ये लोकसभा निवडणूक अनंत गीते यांच्या विरोधातच लढवली होती। त्यावेळी त्यांच्यासोबत सुनील तटकरे नावाचा दुसरा उमेदवार होता, त्याला 9849 मतं मिळाली होती। यामुळे तटकरेंचा अवघ्या 2000 मतांनी पराभव झाला होता। तटकरेंच्या नावाची मते दुसऱ्या तटकऱ्यांना मिळाली होती, त्यामुळे त्याचा तटकरे यांना जबरी धक्का बसला होता। हाच धोका याही निवडणुकीत होण्याची शक्यता नाकारता येत नाही। त्यामुळे सुनील तटकरे आणि अनंत गीते यांच्या मागे साधर्म्य नावाच्या व्यक्तींचा तिढा कायम आहे। 1991 सालच्या निवडणुकीत असाच प्रकार घडला होता। त्या निवडणुकीत शेकापचे उमेदवार दत्ता पाटील यांच्या नावाशी साधर्म्य असलेल्या आणखीन एका दत्ता पाटील नावाच्या व्यक्तीला काँग्रेसनं उभं केलं होतं। त्याचा फटका शेकापच्या दत्ता पाटील यांना बसला होता। अशीच खेळी यावेळी देखील खेळण्यात आली आहे। त्यामुळे रायगडमध्ये अनंत गीते यांना फटका बसणार का? तुम्हाला काय वाटतंय? आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।